सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्रीमद भागवतातील भगवंताचे 24 अवतार. भागवताच्या 3ऱ्या अध्यायात 24 अवतारांची कथा संक्षेपाने सांगितली आहे. पहिला अवतार संत कुमारांचा, की जो ब्रह्मचर्याचे प्रतीक आहे. सर्व धर्मात ब्रह्मचर्य प्रथम येते, कारण त्याशिवाय मन स्थिर राहणार नाही. ब्रह्मचर्याने अंतःकरण शुद्ध होत असते, म्हणून पहिले पाऊल ब्रह्मचर्य. दुसरा अवतार वाराह. वाराह म्हणजे श्रेष्ठ दिवस कोणता, ज्या दिवशी सत्कर्म घडत असते तो श्रेष्ठ दिवस समजावा. वाराह अवतार हा संतोषाचा अवतार आहे. प्राप्त स्थितीत संतोष माना असे हा अवतार आपल्याला शिकवतो. तिसरा अवतार नारदांचा. हा भक्तीचा अवतार आहे. ब्रह्मचर्याने चे पालन केल्याने प्राप्त स्थितीत संतोष मानल्याने साधकाला नारदांची म्हणजे भक्तीची प्राप्ती होते. नारद हे भक्तीचे आचार्य आहेत. चौथा अवतार नरनारायणाचा. भक्तीची प्राप्ती झाली तर भगवंताचा साक्षात्कार होतो, भगवंताची प्राप्ती होते. हे आपल्याला ह्या अवतारातून शिकायला मिळते. पाचवा अवतार कपिल देवांचा. ज्ञान आणि वैराग्याचा. वैराग्य हे प्रत्येकाच्या जीवनात उतरलेच पाहिजे. ज्ञान आणि वैराग्यासहित भक्ती असेल तर ती नेहमी स्थिर राहते. नंतर सहावा अवतार दत्तात्रयांचा. वर दाखवलेले पाचही गुण म्हणजे ब्रह्मचर्य, संतोष, ज्ञान, भक्ती, वैराग्य आपल्यात येतील तर आपण गुणातीत होऊ, आपण साक्षात अत्री होऊ. वरील 6 अवतार हे ब्राह्मणांसाठी आहेत असे श्रीमद भागवतात वर्णन आढळते. 7वा अवतार यज्ञाचा, 8वा ऋषभदेवांचा, 9वा पृथुराजाचा, 10वा मत्स्य नारायणाचा. हे 4 अवतार जे आहेत ते क्षत्रियांसाठी आहेत. 11वा कूर्माचा, 12वा धन्वंतरीचा, 13वा अवतार मोहिनी नारायणाचा. हे जे अवतार आहेत हे वैश्यांसाठी आहेत. प्रभूने वैश्यांसाठी लीला केली आहे. 14वा अवतार नृसिंह स्वामींचा. नृसिंह हा पुष्टीचा अवतार आहे. ईश्वराला माणूस मनोबलाने वा बुद्धिबलाने जिंकू शकला नाही, तर फक्त प्रेमाने जिंकू शकला. यशोदेच्या प्रेमापुढे श्रीकृष्ण देखील दुर्बल ठरले आणि ते स्वतः बंदिस्त झाले. बालकाच्या प्रेमापुढे मातेचे बल दुर्बल ठरते. प्रेमापुढे शक्ती ही नेहमीच दुर्बल ठरते. आपणही परमेश्वरावरील प्रेम वाढवा, म्हणजे परमेश्वर दुर्बल होऊन आपोआपच तुमच्या जवळ येईल. 15वा अवतार हा वामनाचा, जो पूर्ण निष्काम आहे, ज्याच्यावर भक्तीचे नीतीचे छत्र आहे, ज्याने धर्माचे कवच धारण केलेले आहे. त्याला साक्षात भगवंत देखील मारू शकले नव्हते. नंतर 16वा अवतार परशुरामाचा आहे. हा आदेशाचा आवेशाचा अवतार आहे. 17वा व्यासांचा, ज्ञानाचा अवतार होय. 18वा श्रीरामाचा. हा अवतार मर्यादा पुरुषोत्तमाचा आहे. 19वा अवतार श्रीकृष्णाचा. राम व कृष्ण अवतार हे एकच होय. दिवसभरातून माणूस आपले भान 2 वेळा विसरतो. एक तर दिवसा 12 वाजता भुकेने त्याचे मन व्याकुळ होते आणि रात्री प्रपंचाची कामे उरकल्यानंतर वासनेच्या इच्छेने तो आपले भान भुलतो. या दोन्हीही वेळा सांभाळायच्या आहेत. सकाळी श्रीरामचंद्राचे स्मरण करा आणि रात्री श्रीकृष्णाचे. ते दोन्ही वेळेला तुमचे रक्षण करतील. श्री एकनाथ महाराजांनी या दोन्ही अवतारांची सुंदर तुलना केलेली दिसते आहे. श्रीरामांचा जन्म हा महालात झाला तर श्रीकृष्णांचा कारागृहात. एकाच्या नावाची अक्षरे सरळ आहेत तर दुसऱ्याच्या नावात जोडाक्षरे आहेत. शिकविताना आधी सरळ अक्षरे आपण प्रथम शिकतो, जोडाक्षरे नंतर. राम ही साधी अक्षरे आहेत, श्रीकृष्ण ही जोडाक्षरे आहेत. म्हणून रामाच्या मर्यादेचे पालन करा, म्हणजे मग श्रीकृष्णाचा अवतार नक्कीच होईल. ज्याच्या घरी राम आले नाहीत तेथे कृष्ण देखील कधीच जाणार नाही. हे दोघेही पूर्ण पुरुषोत्तमाचे अवतार होय. आणि इतर बाकीचे सर्व अवतार हे अंश अवतार होते. पूर्णावतार व अंशावतार याचे रहस्य हे होय
की अल्पकाळासाठी व अल्पजीवांच्या उद्धारासाठी जे अवतार असतात त्यांना अंशावतार म्हणतात, आणि अनंत काळासाठी आणि अनंत जीवांच्या उद्धारासाठी जे अवतार असतात त्यांना पूर्णावतार असे म्हणतात. भागवतात चरित्र गायचे आहे श्रीकृष्णाचे, पण क्रमाक्रमाने दुसऱ्या अवतारातील कथा देखील आपल्याला ऐकायला मिळतात. अधिकार प्राप्त झाला तर कृष्ण येईल, त्याच्या मागे हरी, कल्की, बुद्ध, इतर अवतार जे झाले ते असे मिळून सगळे 24 अवतार आपल्याला भागवत पुराणामध्ये पाहायला मिळतात.